सालियान कुटुंबावर दबाव होता असा आरोप दिशाच्या वडिलांचे वकील निलेश ओझा यांनी केलाय। तर माझ्यावर कोणाचाही दबाव नव्हता असं स्पष्टीकरण दिशाचे वडील सतीश सालियान यांनी दिलंय। दरम्यान या सगळ्यावर पेडणेकर यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे। 2.5 वर्ष पहिले हे यांचं गुंडांचं राज्य होतं। त्या काळात दुसऱ्याच्या मुलीवर बलात्कार करायचे, मर्डर करायचे, ज्याने आवाज उचलला त्याला मारायचं, हे सगळे काम यांचे चालू होते। कोणी यायला समोर तयार नव्हतं। आणि लिटरली सतीश सालियान यांच्या घरी जाऊन ती किशोरी पेडणेकर असतील, आणखीन जे काय असतील, त्यांना दबाव आणणार, यांच्या घरात त्या रोहन राहायला ठेवणार, हे सगळ्या गोष्टी यात लिहून आहे। सतीश, मागच्या 5 वर्षात तुमच्यावरती दबाव होता का? आणि जर पोलीस अधिकाऱ्यांसमोर तुम्ही समोर करून सगळं सांगितलेलं होतं तर तुम्हाला हे का शांत बसावं लागलं? मला एवढं सगळं आयडिया नव्हती, एवढं केलं नंतर कळलं मला सगळं। नाही तुमच्या माध्यमातून आता तिचे वडील बोलताना मी पाहिलं, ते बाजूला कोण महाशय बसले होते, ते कदाचित वकील असतील, ते दाबत होते त्यांना, पण उत्स्फूर्त त्यांनी सांगितलं की माझ्यावर कोणाचाही दबाव नाही, आमच्याकडे कोणतेही पुरावे नाहीत, मी एक आई, ताई, बाई म्हणून म्हणेन तिला न्याय नक्की मिळाला पाहिजे, आणि जर तुमच्याकडे पुरावे आहेतच तर ते आणा, सिद्ध करा, आणि जो कोणी आरोपी त्याला न्या ना फासापर्यंत। कोणी अडवलंय तुम्हाला? आरोप लगाए, एक कह रहे कि उद्धव ठाकरे जब सीएम थे उस पद का गैर यूज उन्होंने किया अपने बेटे को बचाने के लिए, दूसरा कि आदित्य ठाकरे ड्रग स्कैंडल में भी शामिल है, क्या कहेंगे आप? शी, इतना घिनौना आरोप करते, हम उसको जवाब ही नहीं देते, थू करते।